इस्रायल इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे। इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा जाणवू शकतो। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतीये। खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरीजना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत। आता रिफायनरी कंपन्या आणि त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील। भारत 90% अधिक एलपीजी मध्य पूर्वेतून आयात करत असतो। मात्र हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजीची वाहतूक करणारे टँकर अडकले आहेत आणि त्याचाच परिणाम एलपीजी पुरवठ्यावर पाहायला मिळतोय। सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांचे हाल होऊ नयेत याकरता भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे। पण युद्ध असंच सुरू राहिलं तर घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात। तर घरगुती गॅसचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता हॉटेल आणि उद्योग क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे। कारण व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर्स घेऊ नका अशा सूचना गॅस कंपन्यांनी डीलर्सना दिल्या आहेत। एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधून या सूचना मिळाल्या। प्रामुख्याने 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडरच्या ऑर्डर्स या रोखण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर गॅस वितरकांना नेमका काय मेसेज आलाय बघूया। प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येतोय। सिलेंडर घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका। परिस्थिती सुधारली की लगेच कळवलं जाईल असंही तेल कंपन्यांकडून संदेश देण्यात आला। दरम्यान व्यावसायिक वापराचा सिलेंडर नेमका कुठे कुठे वापरतात तेही बघूया। हॉटेल्स, कॅफे, कॅटरिंग सर्व्हिसेस आणि रेस्टॉरंट्स या ठिकाणी हा व्यावसायिक सिलेंडर वापरला जातो। बेकरी, मिठाईची दुकाने इकडे देखील या सिलेंडरचा वापर होत असतो। याशिवाय हॉस्पिटल्स आणि ऑफिस कॅन्टीन्समध्ये देखील व्यावसायिक सिलेंडरचा उपयोग केला जातो। सेरेमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे आणि पावडर कोटिंग करणारे कारखाने इकडे देखील व्यावसायिक सिलेंडर वापरण्यात येते। तिकडे नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा आता बंद करण्यात आला। गॅस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मंडाले यांनी ही माहिती दिली। आज सकाळपासूनच व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झालाय। घरगुती गॅसवर याचा कोणताही परिणाम झाला नाहीये, पण खबरदारीचा उपाय म्हणून काटकसरीचं धोरण अवलंबलं जात असल्याचं मंडाले यांनी म्हटलंय। सध्या आता कंपनीतर्फे जे कमर्शियल सिलेंडर येत होते ते आज सकाळपासून त्यांनी बंद केलेले आहे। त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या नाशिकमध्ये जे इंडस्ट्रीज आहे, पॉवर कोटिंगचे इंडस्ट्रीज आहे, बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहे त्यांना सप्लाय आता 100% बंद झालेला आहे। दुसरं एक संपूर्ण जे हॉटेल्स लाईन आहे, हे हॉटेल तर पूर्णपणे बंद करावं लागणार आहे, कारण आता सकाळपासून आमचं सप्लायच नाही आहे। तर त्यामुळे हॉटेल ते नाईलाजाने आता किती दिवस हॉटेल बंद ठेवतील याचं काही निश्चित सांगता येत नाही। पण कमर्शियल हे 100% बंद केलेलं आहे। मिनिस्ट्रीकडनं तसे ऑर्डर्स आलेले आहे। त्यामुळे आमच्या गाड्या तिथे जे भरायला पाठवल्या होत्या त्यासुद्धा ते भरून देत नाही आहे। त्यामुळे आज आमच्याकडे स्टॉकला काहीच नाही आहे। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आगामी इंधन टंचाईबाबत थेट कबुली दिली आहे। युद्धामुळे आखाती देशातील परिस्थिती आणखी जटिल होणार आहे। त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे। आगे चलकर मिडिल ईस्ट में या हमारे पड़ोस में परिस्थितियां किस दिशा में जाएंगी, इस पर अभी कोई कॉन्क्रीट प्रेडिक्शन करना कठिन है। यदि हम स्ट्रेट ऑफ हार्मुज या पूरे पर्शियन गल्फ क्षेत्र को देखें तो यह विश्व की एनर्जी सिक्योरिटी का एक अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र है। जब इस क्षेत्र में डिस्टर्बेंस या डिसरप्शन होता है तो उसका सीधा असर ऑयल और गैस की सप्लाई पर पड़ता है। यही नहीं, आज हम सप्लाई चेन डिसरप्शन केवल ऊर्जा क्षेत्र में ही नहीं बल्कि अन्य क्षेत्रों में भी देख रहे हैं। इन अनसर्टेनिटीज का सीधा प्रभाव इकोनॉमी और ग्लोबल ट्रेड पर पड़ता है। युद्धामुळे इंधन टंचाईची समस्या भारताला भेडसावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच मोठी माहिती हाती येते। अमेरिकेने रशियाला 30 दिवस इंधन विक्री करायला मुभा दिली आहे। त्यामुळे भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकतील असं अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटने म्हटलं।
अल्प मुदतीची मुभा दिल्यामुळे रशियन सरकारला फारसा आर्थिक लाभ होणार नाही असं अमेरिकेला वाटतंय. त्यामुळे भारताला तेल तुटवडा जाणवणार नाही असा अमेरिकेचाही दावा आहे. मात्र भारत अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे. भविष्यात भारत अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करेल असंही ट्रेजरी डिपार्टमेंटच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तर अमेरिकेकडनं भारताला 30 दिवसांकरता या संदर्भात मुभा देण्यात आलेली आहे आणि भारतीय तेल कंपन्यांना त्यामुळे ही खरेदी होऊ शकते. भारतीय तेल कंपन्या ही खरेदी करू शकतात असं सांगण्यात आलंय. रशियाकडनं त्यामुळे ते तेल विकत घेऊ शकतील. मात्र त्याचवेळी भारत अमेरिकेचा देखील एक वेगळं नातं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेकडनं देखील मोठ्या प्रमाणात भविष्यात तेल खरेदी होईल असा विश्वास हा व्यक्त करण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.